देऊळगाव राजा शहरातील संजयनगर बायपास परिसरात लाखो रुपये खर्चून उभारण्यात आलेली अत्याधुनिक स्मशानभूमी सर्व सुविधा उपलब्ध असूनही अद्याप लोकार्पणाच्या प्रतीक्षेत कुलूप बंद आहे। त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून अंतिम संस्कारासाठीची महत्त्वाची सुविधा उद्घाटनाअभावी वापरासाठी उपलब्ध नसल्याने प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे। या स्मशानभूमीच्या उभारणी दरम्यान स्थानिक पातळीवर मोठा वाद निर्माण झाला होता। काहींनी विरोध केला तर अनेक नागरिकांनी तिची आवश्यकता अधोरेखित करत आंदोलने, तक्रारी आणि उपोषणाचा मार्ग अवलंबला। अखेर नागरिकांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर हा प्रकल्प पूर्णत्वास आला। नगर परिषदेचे मुख्याधिकारी अरुण मोकळ यांच्या पुढाकारातून स्मशानभूमीत आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। स्वामी विवेकानंद हायस्कूलपासून सुमारे 700 ते 800 मीटर अंतरावर ही स्मशानभूमी असल्याने सुरुवातीला उपस्थित करण्यात आलेल्या अनेक आक्षेपांचेही निरसन झाले आहे। मात्र सर्व कामे पूर्ण होऊनही स्मशानभूमीचे उद्घाटन अद्याप झाले नसल्याने ती नागरिकांच्या सेवेसाठी खुली करण्यात आलेली नाही। विशेष म्हणजे हा परिसर आमदार मनोज कायंदे, माजी मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे आणि माजी आमदार डॉक्टर शशिकांत खेडेकर यांच्या राजकीय प्रभाव क्षेत्रात येत असतानाही उद्घाटनाचा प्रश्न प्रलंबित असल्याने विविध चर्चांना उधाण आले आहे। या स्मशानभूमीत पहिला अंत्यसंस्कार झाल्यानंतरच उद्घाटन होणार का, असा उपरोधित सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात असून कोणत्याही राजकीय कारणांशिवाय ही सुविधा तातडीने जनतेसाठी खुली करण्याची मागणी जोर धरत आहे। देशोन्नतीसाठी सुषमा राऊत यांची रिपोर्ट।